नमस्कार किसान मित्रांनो, मी अजय धोडे निजुडी सीड्सच्या तर्फे महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातचा प्रभारी बघतोय आणि आपल्याला पश्चिम भागामध्ये निजुडी सीड्स ही कपाशीची उत्तम वाण देणारी कंपनी म्हणून प्रचलित आहे. पण आणि काही प्रमाणात मक्यामध्ये आणि भातामध्ये पण आपल्या कोकणामध्ये आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांना पण परिचित आहे. तर ह्या सर्व संशोधनामध्ये पहिल्यांदाच कंपनीने एक नवीन मक्याचं वाण विकसित केलेलं आहे, जे शेतकऱ्यांच्या गरजेनुरूप सिद्ध होत आहे. तर त्याचा तुलनात्मक अभ्यास आपण इथे करतो आहोत. तर आपण सर्वप्रथम बघूया की कॅप्सूल आणि त्याच्याबद्दलची माहिती. तर कॅप्सूलमध्ये याच्यामध्ये असं लक्षात येईल की 5x5 मीटर या साईजमधून जेवढे काही कंस येतील, कॉम्पिटिशनचे असो किंवा निजुडीचे असो, या दोन्हीचा तुलनात्मक अभ्यास केला आहे. आणि 5x5 साईज याच्या हार्वेस्टमधनं जे काही कणस आहेत ते इथं आपण ठेवलेले आहेत. हा जो पहिला पार्ट आहे हा ग्रेड ए, म्हणजे ज्याच्यामध्ये सर्वोत्तम प्रकारचे कणस, नंतर त्याच्यामध्ये थोडेफार तुलनात्मक जे टीप फिलिंग कमी असेल किंवा कसं असेल ते त्या प्रकारचे कणस, आणि त्याच्यानंतर जे काही नुकसान झालेले आहेत, डॅमेज झालेले आहेत ते कणस, अशा 3 प्रकारच्या कणसाची कॅटेगरी केली आहे. आणि हे सर्व जे आहेत हे उत्पन्नामध्ये परिवर्तित होणार आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघता की 10 कणसांचं जे वजन आहे याच्यात 2.3 ग्रॅम आहे. आणि त्याचं जे शेलिंग पर्सेंटेज म्हणतो, ज्याच्यामध्ये जी बिट्टी काढल्यानंतर जे काही दाणे उरतात, दाण्याचं वजन 2 किलो आहे, 2 किलो 12 ग्रॅम. तर हे आहे 5x5 मीटर या क्षेत्रातून आलेलं उत्पन्न आहे. आणि दाण्याचा जर आपण दर्जा जर बघितला तर हे टेस्ट वेट आहे. 1000 दाण्याचं जे वजन आहे हे 454 ग्रॅम वजन आहे. आणि अतिशय उत्तम दर्जाचा रंग असलेले नारंगी रंगाचे जे दाणे आहेत, कॅप्सूल आकारातले हे दाणे आजकाल शेतकऱ्यांची पसंती आहे आणि बाजारामध्ये पण, मार्केट यार्डामध्ये पण याला खूप चांगला भाव मिळतो. नंतर टीप फिलिंगमध्ये बघूयात, ज्याला म्हणजे आपण म्हणतो की शेंडेची कसे भरले आहेत. ज्याप्रमाणे जर आपण FAWचा जर अटॅक कमी असेल आणि जर चांगला असेल तर शेंडे परिपूर्ण उरतात. किंवा दुष्काळी परिस्थितीमध्ये पण ज्याचं परागीकरण परिपूर्णपणे होऊ शकतं, हे जर असेल तर त्याची टीप फिलिंग पूर्ण होते. याच्यामध्ये पूर्ण टीप फिलिंग आहे. याचा अर्थ काय की दुष्काळी परिस्थिती यावर्षी आपण बघितली की पाऊस कमी होता, तरी पण त्याचं परिपूर्ण दाणे भरलेले आहेत. म्हणजे सर्व दाण्याचं परागीकरण होऊन कणीस हे परिपूर्ण भरून ते उत्पन्नासाठी तयार झाले आहे. तर हे झालं कॅप्सूलबद्दल. आपण नंतर आपण पुढचे जे काही कॉम्पिटिशनचे हायब्रिड आहेत त्याच्याबद्दल बघूयात. थेट आपण उत्पन्नाबद्दलच बोलूयात आणि त्याच्यानंतर त्याचं हे बघूयात. तर तिथे आपण बघितलं की 10 बुट्याचं जे वजन आहे हे त्या कॅप्सूलमध्ये 2 किलो होतं, याच्यामध्ये 1.8 किलो आहे. शेलिंग पर्सेंटेज जवळपास सारखं आहे. कुठल्याही प्रकारचं दुष्काळी परिस्थितीला ती सहनशीलता दिसत नाही आहे. टेस्ट वेटमध्ये पण कमी आहेत. 390 ग्रॅमचं टेस्ट वेट आहे, तिथे 454 ग्रॅमचं टेस्ट वेट होतं. पुढचं अजून एक, हे पण एक प्रतिदेश हायब्रिड आहे मार्केटमध्ये. याच्यामध्ये प्रचलितमध्ये तुम्ही रंगामध्ये बघू शकता की कॅप्सूलमध्ये परिपूर्णपणे नारंगी रंग आहे, इथे पिवळसर रंग दिसतोय. डॅमेजचं प्रमाण पण फार जास्त दिसतं आहे. हे सर्व FAWचे मोठ्या प्रमाणात डॅमेज आहे. याचा अर्थ काय की शेंड्याकडनं जे हस्क म्हणतो आपण, ते हस्क हे परिपूर्ण कव्हर होत नाही. कॅप्सूलमध्ये हस्क परिपूर्ण कव्हर होतं, त्याच्यामुळं FAWपासून त्याला संरक्षण मिळतं. याचं जे वजन आहे 1.8 kg किलो वजन आहे. 1.8.9 म्हणजे 1.9 किलो आपण पकडूया 10 कणसाचं वजन. याचा अर्थ हे पण कॅप्सूलच्या तुलनेत वजनाने हलकं आहे. तिसऱ्या याच्याबद्दल बघूयात. हे पण एका चांगल्या कंपनीचं हायब्रिड आहे आणि याचं पण वजन हे 1.8 ग्रॅम, जे अजूनही कॅप्सूलच्या पुढे गेलेलं नाही आहे. आणि याचा रंग हा पिवळा दिसतो आहे. आणि शेवटचं जे हायब्रिड आहे हे बऱ्याच वर्षापासून मार्केटमध्ये प्रचलित असलेलं एक हायब्रिड आहे. आणि तरी पण याची जी परिस्थिती जर बघितली, B ग्रेडचे कंस तुलना जर बघितलं तर कॅप्सूलमध्ये जे B ग्रेडचे कंस आहे आणि इथे A ग्रेडचे कंस आहे, या दोघांची तुलना होऊ शकते. इतका फरक दिसून येतो आहे. आणि त्याच्यामुळे याचं उत्पन्न बघताय अतिशय कमी, 1.5 किलो 10 कणसाचं वजन आहे. हा पण कॅप्सूलचा प्लॉट आहे, तुम्ही बघताय तिथे बोर्ड लावलेला आहे. हा पण कॅप्सूलचा प्लॉट आहे आणि याच्यामध्ये पण काव प्लेसमेंट आहे, योग्य उंचीवर काव प्लेसमेंट आहे, जेणेकरून हार्वेस्टिंग करताना हे लगेच काढून मजुराच्या दृष्टीने हे अतिशय सोयीचं आहे. आणि याच्यामध्ये काही आमच्या आणि शेलिंग करून ठेवलेले पर्सेंटेज आहे. बघा, हे सर्व 1, 2, 3, 4, 5 हे जे कॉप्स आहेत, हे टीप फिलिंग, हे प्रत्यक्ष मक्याच्या झाडावरचे आपण कणस बघू शकता. हे सर्वचे सर्व कणस एक समान कमी हाईटवर लागलेले असे हे कणस दिसत आहेत. थोडंसं स्टेग्रीन पण याच्यामध्ये दिसतं आहे, त्याच्यामुळं
कणस तयार होता होता वरचा जो पार्ट आहे हा कट करून आपण शेतकऱ्यांना वैरण म्हणून पण वापरू शकतो आणि त्याचा दुहेरी फायदा घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने हे सर्वगुण संपन्न वाहन महाराष्ट्रातील आणि पश्चिम भागातील गुजरात MP क्षेत्रासाठी उपलब्ध करून देताना मला अतिशय आनंद होत आहे. आमच्या शेतकरी बंधूंनी या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन ह्या लागवड करून त्याचा अनुभव घ्यावा अशी मला सर्वांना विनंती करावीशी वाटते आणि याचा आपल्या शेतीमध्ये आर्थिक फायदा करून घ्यावा हे मी तुम्हाला आवाहन करतो. नमस्कार.